आज बातमी आहे ठाण्यातून। राहुल गांधी हे पत्रकार परिषदेमध्ये गैरहजर होते। यानंतर ठाण्यातील पत्रकारांनी मात्र राहुल गांधी यांच्यावर संताप व्यक्त केलाय। ठाण्यामध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद होती, मात्र या पत्रकार परिषदेला राहुल गांधी हे गैरहजर होते, त्यामुळे ठाण्यातील पत्रकार मात्र संतापले। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यामध्ये आलेली आहे आणि ठाण्यामध्ये पोहोचते। ठाण्यामध्ये सभा सुद्धा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची पत्रकार परिषद होती, मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी हे गैरहजर होते, त्यामुळे ठाण्यातील पत्रकार मात्र राहुल गांधी यांच्यावर संतापले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल आपल्यासोबत जोडलेत। कुणाल, राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये गैरहजर होते, काय नेमका प्रकार घडलाय? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर भिवंडीतून राहुल गांधी हे ठाण्यामध्ये दाखल झाले आणि यानंतर ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी जांभळी नाका या ठिकाणी त्यांनी नागरिकांशी संवाद देखील साधलेला पाहायला मिळाला आणि यानंतर पत्रकारांना सांगण्यात आलं होतं की टिपटॉप प्लाझा या ठिकाणी पत्रकार परिषद होईल आणि ज्यावेळेस पत्रकार त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो त्यानंतर त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आणि ज्यावेळेस पत्रकार परिषदेची सुरुवात होत होती त्यावेळेस मात्र राहुल गांधी येत नसल्याचं समजतात प्रेस कॉन्फरन्सची जी सुरुवात आहे ती वादाने झालेली आहे। जयराम रमेश जे आहेत, जे मीडिया प्रभारी आहेत, त्यांनी पत्रकारांची माफी मागितली, तरी सुद्धा त्यानंतर नाना पटोलेंनी देखील माफी मागितली, मात्र ठाण्यातले पत्रकार जे आहेत ते संतापलेल्या अवस्थेत पाहायला मिळाल। कारण एकंदरीत आम्हाला सांगण्यात आलं होतं की टिपटॉप प्लाझा या ठिकाणी पत्रकार परिषद होईल आणि राहुल गांधी संवाद साधतील, मात्र राहुल गांधी यांनी मात्र कुणाल, ठाण्यातील पत्रकारांची नेमकी भूमिका काय होती? पत्रकारांची भूमिका हीच होती की राहुल गांधी हे ठाण्यामध्ये आहेत, मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात असताना राहुल गांधी यांना काही प्रश्न पत्रकारांना विचारायचे होते, आम्हाला प्रश्न विचारायचे होते आणि मात्र हे प्रश्न देखील आम्हाला विचारू दिले गेलेले नाहीयेत आणि याच पत्रकार परिषदेकडे राहुल गांधींनी पाठ फिरवल्यामुळे आम्ही जे ठाण्यातले पत्रकार आहोत ते नाराजी व्यक्त केली आणि यानंतर जयराम रमेश असतील त्याचप्रमाणे नाना पटोले यांनी माफी देखील मागितलेली आहे पत्रकारांची। जी, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल। तर ठाण्यामध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद होती, मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी हे गैरहजर होते, त्यानंतर ठाण्यातील पत्रकारांनी मात्र संताप व्यक्त केलाय। तर ठाण्यामध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पोहोचलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होती।